नमस्कार मित्रांनो, जुना काळ काही वेगळाच होता। लग्नासाठी मुलगी बघायला जाण्याचा कार्यक्रम तर आवरच होता। तुम्हीही तुमच्या लग्नासाठी मुलगी बघायला गेला असताल। ही कथा ऐकून तुम्ही मुलगी बघायला गेल्याची आठवण तुम्हाला आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही। ऐकूया तर ही कथा। बघायला गेलो फटाकडी। सायंकाळच्या वेळी नेहमीच मोकळ्या माळावर फिरायला जाणारी जोडपी मला पाहायला मिळायची। एकमेकांना चिकटून चिकटून चालणारी, गुलुगुलू हसत बोलणारी ती जोडपी पाहून माझ्या मनात विचार आला, आता आपण सुद्धा एखादी फटाकडी बघून लग्नाचा बार उडवून टाकावा। पण असं म्हणतात की फटाकडी मिळणं वाटतं तेवढं सोपं नसतं। घाई केली तर फटाकडीच्या जाग्यावर एखादा ॲटम बॉम्बच पदरात पडतो। म्हणून मी जरा शांत डोकं ठेवून मुली पाहायचं ठरवलं आणि मुली पाहायला सुरुवात केली। त्या दिवशी मी इस्त्रीची कापडं घातली, अंगावर अत्तराची बाटली ओतली, पायात सॉक्स बूट घातले दुसऱ्याकडून आणलेले, नटून थटून तयार झालो, अगदी बैलपोळ्याच्या बैलासारखा। तेवढ्यात रामभाऊ आला। मलमली सदरा, मलमली धोतर, त्यातून आतमध्ये दिसणारी चट्ट्यापट्ट्याची चड्डी, हातामध्ये सोगा धरून थाटातच उभा होता। पोरगी त्याच्या सासरवाडीकडची असल्यामुळं त्याला घेऊन जायचं होतं। मामाची राजदूत गाडी घेऊन आम्ही निघालो। तिचं बरं होतं, पेट्रोल नसलं तर राखेलवर चालायची आणि टाइमच आला तर आमचा मामा पहिल्या धारच्या हातभट्टी दारूवर बी चालवायचा। पण त्या टायमाला मामाच्या बी गाडीत 4-2 गलास टाकावं लागायचे। रामभाऊच्या सासरवाडीत आम्ही पोहोचलो। ज्या ठिकाणची पोरगी पाहायची होती त्या वाड्याच्या दारात पाऊल ठेवलं आणि पाहुण्यांची धावपळ सुरू झाली। पोरीची आई तर आधीच नटून थटून वाड्यात मिरवत होती, जसं काय तिलाच पाहायला आम्ही गेलो होतो। वस्त्रीला बसलेली म्हातारी आपलं बसायचं पोतं, थुकायचं गाडगं आणि काठी सावरीत मला लाजून एका खोलीत जाऊन बसली। पाहुण्यांनी वस्त्रीला घोंगडी टाकली, पाणी आणलं, पाणी पिऊन आम्ही गार झालो। वाड्यात मोठी धावपळ सुरू झाली होती। चूल पेटवून पुऱ्यांचा स्वयंपाक कवाच सुरू झाला होता। तेलाचा घमघमाट आमच्या नाकात शिरत होता। सकाळपासून मी उपाशीच होतो। टायमाला तुकडा मिळाला नाही म्हणून मुखडा सुकलेला होता, तरीही दम धरून बसलो होतो पोरगी पाहण्यासाठी। आमच्या समोर एक पाट मांडला। आता मात्र कुठंतरी मुलगी येण्याची चिन्ह दिसू लागली। तेवढ्यात समोरच्या खोलीतून मुलगी येताना दिसली। तब्येतीनं जाडजूड, थोडीशी हूड, एखाद्या पिठाच्या पोत्याला लुगडं गुंडाळल्यावानी दिसत होती। बरचसं तोंड पदरानं झाकलं होतं, नाक तेवढं उघडं होतं, त्यात पण नतीचा आकडा गुतवल्यामुळं त्याचाही अंदाज येत नव्हता। गाल चांगलं गुबगुबीत बाळसदार पोरावणी। पाठावर बसताना बळस तोल सावरत हात टेकवत बसली। माझ्या मनात आलं, खरंच जया अंगी मोठेपण तया यातना कठीण। एवढा मोठा बोजा सांभाळायचा म्हटल्यावर यातना या होणारच। हळदी कुंकवाचं ताट विसरलं होतं म्हणून पुन्हा उठली। तिच्याकडं पाहण्याची माझी इच्छाच उरली नव्हती। समोरच्या दारातून डोकवणारी डिलिव्हरीला आलेली तिचीच बहीण असावी। ती सुद्धा आपला भला मोठा तोल सावरत चौकटीला धरून मलाच पाहत होती। ती मुलगी परत आली, पाटावर बसली आणि माझ्याकडे पाहून हसली। तिला वाटलं हसल्यावर तरी मी फसन, पण मित्रांनो फसण्यासारखी काही परिस्थिती नव्हती। तेवढ्यात एक पाहुणा बोलला, रामभाऊ करा की सुरुवात। लगेच रामभाऊनं मागं पुढं न पाहता बोटानं तिच्या डोळ्यांना पाणी लावलं। नंतर 1 रुपया कपाळाला लावला, हळदी कुंकू लावून ओटी भरली आणि प्रश्न विचारला, सांग नाव सांग बरं पटदिशीनी। तिनं लाजत लाजत सांगितलं, हरणी। मला असा राग आला म्हणता, वाटलं दिसायला तर हत्तीच्या पिल्लावानी आणि नाव काय ठेवलंय तर हरणी। शिक्षण, मामाचं गाव यावर आधारित जुजबी प्रश्न विचारले आणि आमच्या जेवणाची पंगत बसली। पावसा पाण्याच्या गप्पा मारत मारत आमची जेवणं उरकली। गाडीला किक मारून आम्ही भुर्र निघून गेलो। सायलेन्सर मधून निघालेला राखेलचा धूर तेवढा त्यांच्यासाठी सोडला होता। एवढा मोठा ॲटम बॉम्ब पाहिल्यामुळं पुन्हा लवकर फटाकडी पाहण्याचा विचार सुद्धा डोक्यात आला नाही। मित्रांनो, ही कथा आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि अशाच जुन्या आठवणी जागवण्यासाठी साहित्य जागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा,
धन्यवाद.